आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीव सुख नोहे. ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र भूषण देहू निवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि जीवन जगत असताना खऱ्या शाश्वत सुखाची प्राप्ती नेमकं कुठे होते याचं यथार्थ गोड चिंतन करणारा विठ्ठला. सेवेचं आयोजन प्रयोजन आपणा सर्वांना ज्ञात आहे. अल्पसहा परिहार वैकुंठवासी पांडुरंगराव व्यंकटराव माने यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन त्यांचे बंधू श्रीरंग सिद्धराम आणि ज्ञानोबा एवं त्यांची मुलं सतीश विजयकुमार आणि विश्वनाथ, त्यांच्या दोन कन्या मुक्ताबाई माणिकराव घोडके, सुमनबाई आनंदराव सूर्यवंशी एवं संपूर्ण माने परिवार यांच्या माध्यमातून वैकुंठवासी पांडुरंगराव व्यंकटराव माने यांच्या वर्षश्राद्धानिमित्त या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तुम्हा थोर साधुसंत मायबापांचं दर्शन तुकोबारांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल तिन्ही बंधू एवं त्यांच्या दोन्ही भगिनी सर्वांचे धन्यवाद. विठाला द्वारा तुकोबाराय आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती नेमकं कुठे होते याचं गोड चिंतन या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतात. व्यवहारामध्ये आपण दिवस रात्र प्रयत्न करतो कशासाठी? सुखासाठी. पण प्रयत्न सुखासाठी जर असतील तर आपल्याला काय मिळतं? सुख मिळतं का दुःख मिळतं? बोला ना. प्रयत्न कशासाठी आहेत? आणि पदरात काय पडलं? प्रयत्न सुखासाठी आहेत पण मिळतं दुःख. त्यावेळेस सर्वसामान्य जीवांना असा प्रश्न पडतो, महाराज अहो प्रयत्न सुखासाठी करत असताना जर आम्हाला दुःख मिळत असेल तर या जगामध्ये सुख नाहीयेच का? सुख आहे पण सुख मिळवण्याचा मार्ग चुकीचा झाला, म्हणून आपण ज्याच्यासाठी धडपड करतो ते न मिळता आपल्याला दुःख प्राप्त होतं. म्हणून तुकोबाराय खऱ्या शाश्वत सुखाचा पत्ता या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतात. तुम्हाला सुख पाहिजे ना? मी सांगतो काय करायचं ते ऐका. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. या जगामध्ये जो भगवान परमात्मा आहे त्या भगवंताला आपलं सुख करा. तुम्हाला नक्की सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकोबारांनी प्रश्न आपल्याला केला की पहिलं ठरवा, सुख आपल्याला जीवाला पाहिजे का देहाला पाहिजे? आपण दिवस रात्र प्रयत्न करतो देहाच्या सुखासाठी, आपण आतापर्यंत जीवाच्या सुखासाठी प्रयत्न केला नाही. गोड ऐका. आपण आता लातूरच्या मार्केटमधून पावली पैसे देऊन खरेदी करतो, ते सुख देहासाठी आहे का जीवासाठी आहे? फक्त बोलत राहा. कशासाठी आहे? आता फॅन आणला, कूलर आणला, एसी आणलं, देहासाठी का जीवासाठी? देहासाठी. चला आज आपण पैसे देऊन खरेदी केलेलं सुख कायम राहील का याच्यात गॅरंटी नाही. आज जे सुख आहे तेच उद्या आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. गोड ऐका. आता आपण कूलर लावलं, फॅन लावला, एसी लावली आणि तेच हिवाळ्यात लावून बसा म्हटलं तर आता काय आहे? उन्हाळ्यात सुख आहे
पण हिवाळ्यात जर लावून बसा म्हटलं तर आता काय वाटतं? दुःख आहे. म्हणून शरीराचं सुख पैसे देऊन खरेदी केलेलं कालांतरामध्ये त्याचं परिवर्तन होतं आणि ते दुःखाला कारणीभूत ठरतं. समाजाकडे तुकोबरांनी पाहिलं आणि तुकोबरांच्या लक्षात आलं, अरे नाशक्यासाठी तुम्ही दिवस रात्र प्रयत्न करून जे मिळवताना ते सुख अविनाशी नाहीये, ते नाशकच आहे. आणि ज्याच्यासाठी मिळवलं ते सुद्धा नाशकच आहे. मग मी सांगतो ते सुख मिळवा, ते सुख आहे जीवाचं. तेने बिन जीवा, इथं देहाचा संबंध नाहीये. तुकोबाराय या ठिकाणी जीवाचा संबंध सांगतात. गोड ऐका, गोड ऐका. प्रयत्न नासवण्यासाठी करावा का प्रयत्न पिकवण्यासाठी करावा? आता आंब्याचे दिवस आहेत, बरोबर आहे ना? आता आंबा पिकवण्यासाठी सायास आहे का नासवण्यासाठी सायास आहे? फक्त बोलत राहा. आंबा पिकवण्यासाठी शेतातून आणावा, तो पाड झाल्यावर उतरावा, त्याला पाचटीमध्ये ठेवावा आणि महिना 2 महिने तसंच रोज त्याला बघावं लागतं. आणि जसं जसं पिकतील तसं काय करावं लागतं? ते खावे लागतात. आणि यदा कदाचित त्याच्यामध्ये नजर चुकीनं जर एखादा आंबा शिल्लक राहिला तर तो तर नाचतोच नसतो, पण शेजाऱ्यांना सुद्धा काय करतो? कारण त्याला प्रयत्न नासवण्यासाठी नाहीये दादा, कारण त्या आंब्याचं वैशिष्ट्यच असं आहे की त्याचा मूळ धर्म हे नाशक आहे. तसं शरीराला नासवण्यासाठी प्रयत्न करायचं नाही. तुम्ही याला किती काय लावायचं ते लावा, पण हे आपोआप एक दिवशी काय होणार आहे? नाचणार आहे, सडणार आहे, कुजणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, वेड्या, अरे या नाशक्यासाठी, नाशक्या सुखाची काय प्राप्ती करतो? अविनाशी जीवासाठी अविनाशी सुखाची प्राप्ती कर. ते सुख या जगाच्या पाठीवर फक्त एका देवाकडे आहे, म्हणून तू त्या देवाला आपलं कर. म्हणले महाराज, तो जर देव सोडला तर बाकीची येरती माईके, दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. अवसान या शब्दाचा अर्थ आहे जोपर्यंत हे उभं आहे तोपर्यंत. याला बाकीच्या जर माग लागलात तर किती दुःख मिळेल हे सांगता येत नाही. बरं चला, तुम्ही सांगताय तो देवा मला आपलासा करायचा आहे. मग महाराज, त्या देवाला प्राप्त करण्यासाठी, त्या देवाला मिळवण्यासाठी काही साधना करावी लागते का? तुकोबरायांनी सांगितलं, अविनाश करी आपोलियाईशे, लावी मना पिशे गोविंदाची. त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी त्याच भगवंताच्या नामस्मरणाचं जीवाला वेळ लागावं लागतं. काय लागावं लागतं? पिस या शब्दाचा अर्थ आहे वेळ लागावं. आता खरं सांगा, इथं बसलेल्या पैकी देवाधर्मामध्ये कुणाला वेळ लागलं का संसारात लागलं? संसारात वेळ लागलं म्हणून तर दवाखाने फुल चालायला लागले. अहो, एवढ्या गोळ्या खाऊन सुद्धा माणसं रात्री झोपत नाहीयेत. माणसं म्हणतात, महाराज 4 गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाहीये. मग हे संसारात वेडे झाले. तुकोबाराय सांगतात, वेड्यांनो, अरे संसारात काय वेड होता? त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये वेड व्हा. एकदा जर त्याच्या नामस्मरणामध्ये वेड झालात तो तो देव तुमचा होणार. आणि एकदा का देव आपला झाला रे झाला, या मृत्यूलोकातून शरीरानं जरी गेलात तरी कीर्तिरूपानं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही अमर राहाल. आणि जर तो देव तुमच्याकडून हुकला रे हुकला तर एका मरणानं तुमचं अस्तित्व या जगातलं सगळं संपून जाणार आहे. म्हणून तुका म्हणे, एका मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. असा अभंगाचं सरळ सरळ चिंतन विठाला. आपल्याला एकच देव सांगतात, जास्त पसारा करायची गरज नाही. मित्र एकच असावा, पण मित्र कसा असावा? अडचणीत पळून जाणारा. मग अडचणीत उभा राहणारा. सुखामध्ये सगळे आहेत पण दुःखामध्ये साथ देणारा. तसं या मृत्यू लोकांमध्ये देव किती आहेत? किती आहे देव बाबा? 33
कोटी. कोटी या शब्दाचा अर्थ आहे, नीट ऐका, कोटी शब्द संख्यात्मक नाही, कोटी या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. आपल्याकडे 33 प्रकारचे देव आहेत, ते देव मोजा कोणते आहेत ते. 11 रुद्र आहेत, 12 सूर्य आहेत, 8 वसु आहेत आणि 2 अश्विनी कुमार आहेत. अशी एकूण देवांची संख्या किती आहे? 33 आहे. चला पुढे. शंकराचार्यांनी पंचायतन मांडलं आणि या शंकराचार्याच्या पंचायतनामध्ये प्रामुख्याने 5 देव आले. त्याच्यामध्ये भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान सूर्य, भगवान गणेश आणि आदिशक्ती असे हे 5 देव शंकराचार्याच्या पंचायतनामध्ये आले. आणि या शंकराचार्याच्या पंचायतनामधला पहिला जो देव आहे तो भगवान विष्णू. आणि हाच विष्णू पंढरपूरचा जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे तो तिथे विठेवर उभारलेला तो विष्णूचा अवतार आहे. म्हणून तुकोबराय त्या देवाकडे निर्देश करतात. अभंगात सगळं जर आपण पाहिलं तर त्या देवाचं नाव नाहीये, त्या देवाचं लक्षण नाहीये, किंवा तो देव कुठे राहतो हे सुद्धा सांगितलं नाही. फक्त सांगितलं एक, आणि आपल्यापासून जो दूर आहे तो शब्द मराठी व्याकरणामध्ये जवळचं सांगतो कलामचं, तो, ती, ते, म्हणजे आपल्यापासून लांब आहे तो, आणि हा, ही, हे म्हणजे आपल्या जवळ आहे. आता तुकोबरायांनी तो सांगितला आणि एक सांगितला. ज्ञानोबरायांनी काय सांगितलं ऐका. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, हरे श्री हरी पहिला डोळे भरे, तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी, हरे श्री हरी पहिला डोळे भरी, पाता पाने दुरी सारोनिया, पाता पाने दुरी सारोनिया, पाता पाहे दुरी सारोनिया, पाता पाहे दुरी सारोनिया. हरे श्री हरी. तो भगवान परमात्मा ज्ञानोबराय सांगतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि मग इथं सर्वसामान्यांना थोडासा संभ्रम निर्माण होतो. तुकोबरायांनी एकच सांगितलं तो, आणि ज्ञानोबरायांनी काय सांगितलं तो आणि हा. म्हणजे ज्ञानोबरायांच्या मतानं किती देव झाले हो? तो आणि हा म्हणजे देव किती झाले? मग ज्ञानोबरायांचं खरं का तुकोबरायांचं खरं? हा, आता ऐका, गोड ऐका. ज्ञानोबरायांनी तो हा सांगितला. ज्ञानोबरायचा भाव काय ऐका. जो गोकुळामध्ये पाहिला तो, कुठं पाहिला? जो गोकुळात पाहिला तोच भगवान श्रीकृष्ण परमात्मा या विटेवर आला. म्हणून तो आणि हा देव किती आहेत? एकच आहे. तो तिकडं पाहिला गोकुळीचे केने आले याची ठाया, किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला. गोकुळाहून जो भगवान परमात्मा आला तोच या विटेवर उभारला. म्हणून तो आणि हा देव किती आहेत? एक. आता पुढे ज्ञानोबरायांनी काय सांगितलं ऐका. तो पंढरपूरमध्ये जो विटेवर उभा आहे ना तो, आणि तुमच्या हृदयातला हा, तो हा दोघं वेगळे नाही, तो एकच आहे. आणि तुकोबराय सांगतात हा देव आपला करा. आणि तुम्ही म्हणाल महाराज अहो तो तर आमच्याच हृदयात आहे ना, मग आमच्या हृदयातला देव आमचा का शेजाऱ्याचा? कुणाचा हो बाबा? आता आपल्या हृदयातला देव आपला का शेजाऱ्याचा? आणि मग आपला असताना तुकोबरायांनी पुन्हा अभंग कशाला खर्ची घातला? आपुला तो एक. ऐका, म्हणून आपल्याकडे गोड प्रमाण आहे. तुझं आहे तुझं पाशी, तुमचं तुमच्या जवळच आहे. म्हणून गोड एक भक्तिगीत आहे बघा. जिकडे तिकडे शोध शिकारे,
फिरशी वेड्या परे वशे तो देव तुझ्या अंतरी मिळतो मानव जन्म एकदा एकची ईश्वर असे सर्वदा अज्ञानाचा सारुणी पडदा ये सन्मार्गा बरी वसे तो देव एकच आहे. कुठं आहे तो? कुठं आहे? कुठं आहे देव? म्हणून आपल्याकडं गोड प्रमाण सांगितलं बघा. घरचं तरसलं ताकाला. अरे घरचा देव तसाच राहिला आणि आपण बाकीच्या देवाकडे फिरत बसलो. घरच्या देवाकडे दुर्लक्ष झालं म्हणून मरेपर्यंत आपल्याला दुःख भोगावं लागलं. देव आणि जीव फक्त सूक्ष्म पडद्याच्या बाजूला आहेत. एक इकडे आहे आणि एक इकडे आहे. गोड गोड प्रमाण आहे का विठाल? लग्नामध्ये नवरा आणि नवरी अंतरपटाच्या दोन बाजूला उभे असतात. जोपर्यंत अंतरपट आहे तोपर्यंत ते दोन जीव विभक्त असतात. एकदा अंतरपट निघाला रे निघाला की ते दोन जीव एकत्र येतात. तद्वत त्या न्यायाप्रमाणे इथं जवळ जवळच आहे दोघही. कुठे? जीव शिव दोन्ही पक्षी बैसले या प्रपंचाच्या सुंदर वृक्षावर जीव आणि शिव नावाचे दोघ जण जवळच आहेत. फक्त त्याच्यामध्ये एक अंतरपट आहे. त्या अंतरपटाचं नाव आहे अज्ञान. आणि जन्मल्यापासून हा अंतरपट गळायच्या ऐवजी एवढा गडद होत जातो, एवढा गडद होतो, एवढा घट्ट होतो आणि मरेपर्यंत त्या देवाची आणि जीवाची गाठ नाही पडत. कधीच पडत नाही, कधीच पडत नाही. ऐका गोड, ऐका गोड, ऐका. याला कारण कोण ठरलं? याला कारण शेजारी नाही ठरलं, याला कारण घरातलेच होते. गोड ऐका, गोड ऐका. वाटोळ करायला शेजारी नसतो बरं का. कधी ऐकायचं, वाटोळ करायला घरातला असतो. आणि कीर्तन होईपर्यंत विटा मातीच्या घराकडे बघू नका, या हाडामासाच्या घराकडे बघा. आपल्याला तिकडे बघायचं नाही, आपल्याला याचं चिंतन पाहायचंय. याचं खरं जर वाटोळ कुणी केलं असेल तर याचं वाटोळ मधल्याने केले, बाहेरच्यानं केलं नाहीये. आता मध्ये कोण कोण आहेत ऐका. अगोदर आपल्या घरात कोण कोण आहेत मला पटकन सांगा. आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत? पहिले सांगा, आताचे नका सांगू. कारण आताला एक काळ बदलला. आता दोनच तोंड आणि खिचडीन बोंड. माणसंच नाहीत घरात. आता घरं फक्त झालेत मोठाले. आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत? किती माणसं आहेत? आता महिला मंडळ सांगा ना किती माणसं आहेत ते. मी सांगतो ऐका, मोजा. नवरा, सासू, सासरा, नणंद, दीर आणि जाऊ. किती झाले? किती झाले? हे तर सांगा किती झाले. संख्या तर सांगा. का बोलतच नाहीत तुम्ही? किती झाले बाबा? 6 जण झाले. कोण कोण झाले? सासू, सासरा, नणंद, दीर, जाऊ आणि मालक. किती जण झाले? जसं या विटा मातीच्या घरामध्ये 6 जण आहेत तसंच या हाडामासाच्या घरात सुद्धा 6 आहेत. ऐका, इथंही सासरा आहे, इथंही सासू आहे, इथंही ननंद आहे, जाऊ आहे, दीर आहे आणि मालक आहेत. आता कोण कोण आहेत ऐका. कामव्रता गेला दुरी, क्रोध सासरा नाही घरी,
दंबधीर निगे बाहेरी, नाही नाही दुसरे कोणी घरी. ममता सासूचा नाही पत्ता, नष्ट झाल्या नंदा दैवता. जाऊ कल्पना गेली दुरी, नाही नाही दुसरे कोणी घरी. या घरामध्ये हे 6 जण आहेत. कोण? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. मुळात हे घर आपलं नाही. आपल्याला राहण्यासाठी काही काळापुरतं हे कशानं दिलेलं आहे? कशानं दिलेलं आहे? कशानं दिलेलं आहे सर? भाड्यानं दिलेलं आहे. पण या भाड्यानं आपलं घर आहे का? आपलं आपण कोण आहेत? आपण कोण आहेत? भाडे करू. तरी पुन्हा या भाड्यानं पुन्हा 6 भाडे करू आणले आणि या 6 भाडे करूनी खरं या घराचं वाटोळं केलं. बरं हे 6 जण तरी गुणानं राहिले का? पुन्हा या 6 जणांनी दुसरे 5 जण संगतीला आणले. त्याच्यातले कोण कोण होते ऐका. शब्द, रूप, स्पर्श, गंध आणि रस हे 5 विषय. आणि या 5 विषयाच्या संगतीला लागून जीव बोलला. म्हणून तर संतांनी आपल्याला सावध केलं, यांच्या नादी लागू नका. विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड. विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडीची जोडीची निष्ठुर, मारिती तोडीची जोडीची निष्ठुर, मारिती तोडीची जोडीची निष्ठुर, मारिती तोडीची जोडीची निष्ठुर. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. मारीची जोडीची जोडीची निष्ठुर, मारीची जोडीची जोडीची निष्ठुर, मारीची जोडीची जोडीची निष्ठुर, मारीची जोडीची जोडीची निष्ठुर. म्हणून आपल्याला संतांनी सावध केलं, यांच्या संगतीमध्ये जर आलं रे आलं तर नुकसान आहे. मारिती जोडीती झोडीती निष्ठुर, कोण? यमाचे किंकर बहुसार. या यमाच्या कचट्यातून जर सुटायचं असेल, यमाच्या दंडातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुकोबाराय सांगतात देव आपला करा. बाकीच्यात वेळ घालवू नका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला त्या संकटामधून दुसरं कोणी सोडविणार राजा देशीचा चौधरी आणि सोयरी. दादा अरे या संकटातून तुला कोण सोडवणार नाही. मग तुकोबारायांना विचारलं, महाराज खरंच या जगामध्ये तो देव सोडवतो का? आणि जर तो देव आमचा झाला तर मग आम्ही मरणारच नाही आहेत का? तुकोबारायांनी सांगितलं आता जन्म आहे, मरावंच लागणार. मग देव कशासाठी आमचा करायचा? आता मेल्याच्या नंतर पुन्हा जर जन्म घ्यायचा नसेल तर देव आपलासा करायचा. कारण आता देव जर आपला झाला तर पुन्हा जन्मायची गरज नाही. तुकोबारायांचं गोड प्रमाण आहे का?
तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसाच्या रे खेळी मिळी. भगवान परमात्मा आपलासा झाला म्हणून तुकोबारांनी सांगितलं मला मोकळं झालं, मुक्त झालो मी. या जन्म मरणाच्या चक्रातून संपलं माझं काम. आपलं नाही संपलं, किती वेळा जन्म यावे. मग महाराज देव कशासाठी? पुन्हा जन्म घ्यायचा नाही, पुन्हा नाहीये. आता जन्म आहे, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे. कसं होतं महाराज ऐका, जीवाचा प्रवास संपतो, हो आपलं देहाचा प्रवास संपतो, पण जीवाचा प्रवास संपत नाही. त्याचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतनची शिवीजे तैसे देहांतरा त्यागीजे. जो चैतन्य आत्मा आहे ना, तो चैतन्य आत्मा या जर्जर झालेल्या देहाचा त्याग करतो आणि नवीन देह परिधान करतो. आज बाबांचं वर्ष श्राद्ध उद्या, त्यांचा प्रवास संपला. गोड गोड ऐका, गरुड पुराण काय सांगतं. देह सुटला आणि देह सुटल्याच्या नंतर येम दरबारामध्ये त्याला 3 तासामध्ये नेऊन हजर केलं. कुणाला? वामन महाराजाला. कुणाला? जीवाला. हा सांगा ना, कुणा नेलं? येमानं 3 तासाच्या आत कुठं नेलं? येम दरबारामध्ये नेलं. आणि तिथं गेल्यावर त्याला विचारलं, बाबा गावाकडे गेलतात, काय काय केलं? ते म्हणला तुझं दप्तर नंतर बघू, पण आधी मी काय म्हणतो ते ऐक. येम म्हणला, बाबा इथं ऐकायचं नसतंय, आपलं सांगायचं नसतं, इथं फक्त ऐकायचं. त्या जीवानं त्याला स्पष्ट सांगितलं, गावाकडंच कुणाचं ऐकलं नाही, तर आता तुझं ऐकतो का म्हणे. आणि लागलं भांडण कुणाकुणाचं? जीवाचं आणि येमाचं. येम म्हणतो मी काय सांगतो ते ऐक, आणि हे म्हणतो मी काय म्हणतो ते ऐक. आता जर भांडण मिटवायचं असेल तर एक जणांना कुणीतरी काय करावी लागते? माघार घ्यावी लागते. आता हे भांडण चाललं 3 दिवस. 3 तासामध्ये ज्याला तिथं नेऊन पोहोचत केलं, ते 3 दिवस भांडत होतं. तू माझा ऐक. येम म्हणायचा, बाबा इथं ऐकायचं मी काय म्हणतो ते, तूच बोलायचं नाहीये. शेवटी 3ऱ्या दिवशी यमालाच माघार घ्यावी लागली. यम म्हणला, चल बोल, काय म्हणणं आहे एकदा सांग. ते म्हणला, माझं काही म्हणणं नाही, मला गावाकडं जायचंय. कुठं जायचंय? वेळ लागलं का म्हणले, गावाकडं जाता येत नाही. त्याने म्हणला, म्हणून तर 3 दिवस भांडायलो ना म्हणले, मी ऐकतच नाही ना, मला गावाकडं जायचे. अरे म्हणले, जाता येत नसते. नाही म्हणले, काही कर, मला परत वापस जायचं. आता ते भांडण मिटणं गेलं. यमानं सांगितलं, काही अडचण नाही, जा, पण काही अटी तुला मंजूर करावी लागतात. त्यानं म्हणला, तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. पहिली अट अशी आहे, तू जर परत गेला तर तू कुणालाही दिसणार नाहीस. त्यानं म्हणला, मला कुणी नका का बघना, मी सगळ्यांना बघन. झालं ना म्हणलं, मग मला काय करायचे? अरे मी पाहिलं, भरपूर झालं. यम म्हणला, ठीक आहे. दुसरी अट अशी आहे, कोणत्याही देहाला स्पर्श करायचा नाही, कोणत्याही देहामध्ये प्रवेश करायचा नाही. यमा म्हणला, सगळं तुझं मला मंजूर आहे, मला परत जाऊ दे. आणि मग 3ऱ्या दिवशी तो संध्याकाळी वापस येतो. गोड ऐका, गोड ऐका. इथं तोपर्यंत आपली राख कुठं गेलेली असते? गंगेला गेलेली असते. आपलं इथं काय शिल्लक नसतं बरं का. आणि मग तो जीव इथं परत वापस येतो. इथं त्याचं काही शिल्लक नसतं, फक्त त्याची एक वस्तू शिल्लक असते. त्या वस्तूचं नाव आहे तो फोडलेला, काय असते बाबा ते? दगड. त्याला आसमा म्हणतात. आणि मग तो जीव त्या आसम्याच्या जवळ येतो आणि त्या आसम्याच्या जवळ राहतो. म्हणून पाणी पाजणाऱ्या माणसानं 10 दिवस त्याची पूजा करावी लागते, त्याला पाणी घालावं लागतं. त्या आस्थीच्या वर जो दगड ठेवलेला असतो, घालतात ना इकडं, ते ज्याच्यात अस्थी ठेवल्या त्याच्यावरती झाकणीमध्ये तो दगड असतो, त्याची पूजा करून त्याला काय करावं लागतं? पाणी घालावं लागतं. गावानं का कुणं पाणी, ज्यानं पाणी पाजलंय त्यानं. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यानं पाणी पाजलं त्यानं 10 दिवस कुठं जायचं नाही. जर जायची वेळच आली तर हातामध्ये
कुणाला मारायला. हं. म्हणून त्याच्याकडे लोखंडाचं काहीतरी शस्त्र द्यावं लागतं. का? कारण तो जीव जो आहे तो त्या आत्म्याच्या सानिध्यामध्ये असतो. 10 दिवस त्याची पूजा करायची. 11व्या दिवशी 10व्या दिवसापासून पिंडदानाला प्रारंभ होतो. 10, 11, 12 पिंडदान होतं, दिवस होतो आणि गोड होतं. आणि ज्या दिवशी त्या जीवाचं गोड होतं त्या दिवशी त्या जीवाला 100% खात्री पटली की आता आपलं इथं शिल्लक काही नाही. आणि मग गोड जेवणा दिवशी त्याचा प्रवास सुरू होतो ऊर्ध्व दिशेनं. आणि तो प्रवास त्याचा पूर्णत्वाला सुखरूपपणे पोहोचावा म्हणून गोड जेवणाच्या दिवशी संकल्प करून काही वस्तू सोडाव्या लागतात. मग कुणी चप्पल सोडतं, कुणी चहा सोडतं, कुणी केळी खात नाहीये, कुणी जेवतच नाही. एक वस्तू सोडतात, पण ते मोघम सोडून जमत नाहीये, संकल्प करून सोडावं लागतं. बाबा महाराज मी त्यांच्यासाठी वर्षभर हे सोडतो. संकल्प करावा लागतो देवबाप्पांपाशी आणि संकल्प करून केलेलं वर्षभराचं पुण्य, गोड जेवणा दिवशीचं अन्नदान, दिवसा दिवशीचं ज्ञानदान आणि तिथून पुढे त्यांच्यासाठी केलेलं वर्षभराचं पुण्यात्मक कर्म त्या जीवात्म्याला त्या वर्षभराच्या प्रवासामध्ये उपयोगाला येतं. गोड ऐका, गोड ऐका. दर महिन्याला पुन्हा मासिक घालावं लागतं. ते मासिक रक्तातल्या नात्यांच्यानी घालावं लागतं. का? कारण जो प्रवास त्यांचा वर्षभर चालणारा आहे या प्रवासामध्ये त्या जीवात्म्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि यमदरबारामधून त्याला ऊर्ध्वगतीनं लवकरात लवकर प्रवास पूर्णत्वाला जावा म्हणून त्यांच्या नावाने केलेले कर्म आहेत. हे कर्म करत असताना त्या जीवाला वर्षभर 28 गावांना मुक्काम करावा लागतो. ते गावं काही आपल्या सोयरीचे नाहीयेत. आयुष्यभरासाठी तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचा त्या 28 गावामध्ये हिशोब द्यावा लागतो. म्हणून तो त्रास कमी व्हावा म्हणून त्यांच्या नावाने इथं कर्म करत असावे आणि ते कर्म केल्याच्या नंतर त्यांचा ऊर्ध्व दिशेनं प्रवास पूर्णत्वाला जातो. आज बाबांचा प्रवास संपला. उद्या त्यांचं श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या नंतर शेवटच्या क्षणाला जशी इच्छा असते तसा देह प्राप्त होत असतो. म्हणून जीवन जगत असताना जेवढं तुम्ही सावधपणानं जीवन जगता त्याच्या 1000 पटीनं मरताना सावध असावं लागतं. पहिली गोष्ट जीवानं भीती बाळगू नये. तुम्ही भिलात तरी नेणारच आहे आणि नाही भिलात तरी नेणारच आहे. मग भिवून जर नेणारा असेल त्याला म्हणायचं चल ये बरं काय करणार आहेस बघू. होय बाबा आपल्याकडे गोड आहे का, गोड आहे का. आपण काय करतो एखाद्या लहान लेकराला घेतो आणि त्या लहान लेकराला सांगतो सोडू का. मग ते काय करते आपल्याला गच्च मिठी मारतं आणि त्यानं गच्च मिठी मारल्यावर आपल्याला जास्त त्याला भीती दाखवण्यामध्ये काय येतो इंटरेस्ट येतो. सोडू का सोडू का. मग सोडू का म्हटल्याबरोबर ते आपल्याला गळपटून रडतं नका नका. आणि त्यानं जर तुम्ही म्हणला सोडू का आणि त्यानं म्हणलं सोड बरं तर पुन्हा भेडविताल. आणि त्या यमाला तसंच करायचं. ये आला ना ये काय करणार आहेस. भिलं तरी नेणारच आहेस आणि हातापाया पडलं तरी नेणारच आहेस ना. मग त्याला भ्यायचं नाहीये आणि त्याला जर भ्यायचं नसेल तर आयुष्यभर फक्त भगवंताचं भजनच करावं लागेल. आणि ज्याचा अंतकरणामध्ये भगवंताचं अखंड भजन आहे ना ते बाह्य असं करून त्या यमाला म्हणते चल ये ये. तुकोबरायांचं नामस्मरण जर केलं तर यम लटलटा कापत होता. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापिये नाम घेता कापिये
नामस्मरण केलं तर यम लटलटा कापत होता. मग जगाच्या मालकाचं नाव घेतल्यावर ते जवळ येलोय बाबा. म्हणून अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून देवाला दररोज प्रार्थना करत जाऊ. देवा मृत्यूच्या समयी बाकी सगळं विसरलं तर चालेल, पण तुझं नामस्मरण मुखामध्ये यावं. म्हणून आपल्याकडे एक पद्धती आहे बघा. आता तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे आहे. मरणासन्न मनुष्याच्या अवतीभोवती बसलेले नातलग, मित्र, परिवार, घरातली सगळी मंडळी फक्त एकच प्रयत्न करतात. बाबा एकदा काय म्हणा, राम म्हणा. ते सगळ्याकडं टुळू टुळू बघतं. मुलगी म्हणते बाबा राम म्हणा. मुलगा म्हणतो बाबा ताई एवढं विनवायला लागली, एकदा राम म्हणा. तरी ते काहीच म्हणत नाही. बाजूला पत्नी असते, ते म्हणते अहो मालक ताई आणि दादा एवढं विनवायला लागलीत, मग एकदा काय म्हणा राम म्हणा. ते बायकोच्या तोंडाकडे बघतं, मुलीच्या तोंडाकडे बघतं आणि मुलाच्या तोंडाकडे बघून मोठ्यानं ओरडतो, ओ वासरू किरसुनी खायले तेवढं उचलून ठेवा. केलं ना मोर. बहुत सुकृताची जोडी, अनंत जन्माचं पुण्य पदरात असेल तर शेवटच्या क्षणाला राम येईल. नाही तर नुसतं इकडं 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 बघतो आणि मग शेवटच्या क्षणाला जिथे इच्छा अडकते ना, पुन्हा तसा जन्म घ्यावा लागतो बरं का. भागवतामध्ये गोड प्रमाणाला ऐका. जडभरत राजा घाला तो घातला वासने, ओ घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. जडभरत राजा ओ हरणी गरबा गेला. हे जडभरत राजा ओ हरणी गरबा गेला. ओ जडभरत राजा हरणी गरबा गेला. जडभरत राजा हरणी गरबा गेला. घाला तो घातला, ओ घाला तो घातला वासने वासने. ओ जडभरत राजा हरणी गरबा गेला. जडभरत राजा राजा हरणी गरबा गेला. ओ घाला तो घातला, घाला तो घातला वासने, वासने. जडभरत राजा हरणी गरबा गेला. जडभरत राजा हरणी गरबा गेला. एवढं गोड जीवन भरत महाराज जगले, पण शेवटच्या क्षणाला हरणामध्ये इच्छा अडकली. म्हणून जडभरत राजा हरणी गरबा गेला आणि घाला तो घातला वासनेने. म्हणून संतांनी आपल्याला गोड सांगितलं, नको नको मना गुंतू माया जाडी, पण कधी काळ आला जवळी ग्रासा. काळ जवळ आला की सावध राहायचं, कुठं अडकायचं, आणि अडकलं की पुन्हा जन्माला यावंच लागतं. म्हणून आपल्याला गोड संतांनी सांगितलं, दादा या जीवाला इकडं तिकडं कुठं तरी गुरफटण्यापेक्षा, कारण भगवान परमात्मा जीवाला काय करतो, मायेत अडकवतो. कशात अडकवतो? मायेत अडकवतो. गोड ऐका, गोड ऐका, गोड ऐका.
जीवाला देव कसा मायेत अडकवतो. माया कुणाला म्हणायचं? आता गोड आहे का? सोनं मोक्ष आहे का सोनं माया आहे? तुम्हाला जास्त माहिती नाही, महिला मंडळाला माहिती. हा, सोनं मोठ्यानं सांगा ना. बरं, मन वाटत नसेल तर नुसतं हातवरी करा. सोनं माया आहे का मोक्ष आहे? सोनं ज्यांनी ज्यांनी माया म्हटलं त्यांनी जाताना काढून द्या माझ्याकडे, जातो घेऊन गावाकडे. आता त्याचं तुम्हाला गोड स्पष्टीकरण सांगतो, नीट ऐका. सोनं माया आहे. कशी माया आहे? तुळशीची माळ पदराच्या वरून का सोन्याचं गंटल पदराच्या वरून? आणि तुळशीची माळ पुरुष मंडळ, सासऱ्यानं जर तुम्हाला अधिक मासामध्ये लॉकेट केलं तर दिवसभर लॉकेट शर्टाच्या मधून का बाहेरून, आणि संध्याकाळी जर पाठीवर एकटाच उतरला तर बुटामध्ये सॉक्साच्या बुडाला आणि तुळशीची माळ शर्टाच्या. कारण आपल्याला गोड ऐका, गोड ऐका, नकली जरी असेल तर जगाला दाखवावं वाटतं. काही मायाच आहे ना. हे कधी घेतलं, कुठून आणलं, केवढ्याचं आहे, डिझाईन कशी आहे, हे आपल्याला काय वाटतं? साहजिक आहे, स्वाभाविक आहे, विचारावं वाटतं. पण तुळशीची माळ आपल्याला बरेच वेळेस प्रत्यय येतो बरं का. पंढरपूरला जर चाललं ना, आपल्याला निरोप येतो, महाराज पंढरपूरला चाललात वाटतं. मग एक माळ आणा बरं, केवढी अशी बारीक आणा की कुणाला दिसू सुद्धा नाही, दिसू सुद्धा नाही. आणि गोड ऐका, गोड ऐका, तुमच्या अंगावर एक गुंज जरी सोनं असलं आणि ते जर शेवटच्या क्षणाला निघणं गेलं तर आडकी त्याचा वापर केला जातो. पण आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये असं कधी लिहिलं नाहीये की तुळशीची माळ काढून घेतली. शेवटचं धन तुमचं तेवढंच आहे, अजिबात पुन्हा तुमच्यासोबत काही येणार नाहीये. म्हणून भगवंताला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्या भगवंताचं मंगळसूत्र अगोदर गळ्यात बांधावं लागेल, नाही तर पालत्या घागरीवर पाणी आहे. म्हणून पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी आणि मग जगाच्या मालकाचं नाव घ्यावं. गोड ऐका, गोड ऐका, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये तुम्ही बांधता आणि मंडपात बसून एकदा त्याचं नाव घेता तर मरेपर्यंत सांभाळायची जबाबदारी कुणाची? मालकाची. अगोदर ओळख होती, फक्त त्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधलं आणि एकदा त्याचं मंडपात बसून नाव घेतलं तर मरेपर्यंत तुम्हाला सांभाळायची जबाबदारी त्याची आहे. मग जगाच्या मालकाचं जर नाव घेतलं तर जगाचा मालक अर्ध्यात सोडील. माणसाला कळालं नाही पण ते एका पशुला कळालं. ज्यावेळेस त्रिकुट नावाच्या पर्वताच्या सानिध्यामध्ये हिमालयाच्या कुशीमध्ये आता जसं उन्हाळा आहे अशा उन्हाच्या त्रासातून हत्तीला मुक्त होण्यासाठी आपल्या परिवारासह हत्ती त्रिकुट नावाच्या पर्वताच्या सरोवरामध्ये आला आणि महाराज जलक्रीडा करू लागला. कर्मधर्म संयोगाने त्या सरोवरामध्ये एक मगर राहत होता. त्या मगरानं हत्तीचा पाय पकडला आणि मगराचं आणि हत्तीचं घनघोर युद्ध सुरू झालं. मुलं 2 दिवस थांबले. पुन्हा सांगितलं, बाबा या संकटातून तुमची सुटका होणं अशक्य आहे. किती दिवस त्या मगरासोबत युद्ध करायचं. दुसऱ्या दिवशी मुलं सोडून गेले, चौथ्या दिवशी बायका सोडून गेल्या, मित्र परिवार गेला आणि 1000 वर्ष हत्ती त्या मगरासोबत एकटाच युद्ध करत बसला. शेवटी हत्तीला वाटलं की संतांचं प्रमाण, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचू. म्हणून त्या हत्तीनं शेवटच्या क्षणाला समोर कमळाचं फूल दिसलं. ते फूल कसं तरी आपल्या सोंडेनं तोडलं आणि भगवंताचं नामस्मरण करून त्या हत्तीनं फूल देवाकडं पाठवलं. ते फूल कुठं पडलं बाबा? तुमच्या पस्तोरच गेलं.
पण जगाच्या मालकाला ते वैकुंठामध्ये प्राप्त झालं आणि जगाचा मालक एका फुलासाठी त्या हत्तीला मगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी आला. डगमग डोले माझी पाण्याभरी नावरे पंढरच्या पांडुरंग बिगी बिगी धावरे पंढरच्या पांडुरंग बिगी बिगी धावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे. हत्तीनं सांगितलं देवा या पाण्यामध्ये आता माझं वाचायचं काही खरं, तसंच आपलं या संसारात काही खरं नाही. म्हणून सांगावं हे भगवंता दीन दयाळा याच क्षणी तुधा देवा नारायणा माझी नाव किनाऱ्याला नव कामाजी पार जुनी झाली. शरीर हळू हळू जर्जर होत आहे. म्हणून संतांनी सांगितलं दादा या मधल्याची आठवण करा, मधल्याची. आणि एकदा जर मधला आपला झाला रे झाला तर मग खऱ्या सुखाला तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. आपुला तो एक देव करुणी गावा आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे येरते माईक दुःखाची जलती येरती माईक दुःखाची जलती. तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे येरते माईका दुःखाची जननी नाही आधी अंती तुकोबाराय सांगतात आपला जो आहे तो प्राप्त करून घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कशासाठी? जीवाच्या सुखासाठी. पहिला प्रश्न आपल्याला असा पडतो ज्याला आपलंस करायचंय त्याच्याकडं सुख आहे का बघावं लागेल. होय बाबा, एखाद्याकडून आपल्याला 100 रुपये जर उसने घ्यायचे असतील तर त्याच्यात खिशात किती पैसे असावे लागतात? 1500 तरी असावे लागतील तर आपल्याला 100 रुपये देईल. आणि त्याच्याच खिशात 100 रुपये नसतील आणि आपण मागा गेल्यावर ते म्हणजे का डोकं खायला बाबा मीच पैशासाठी हिंडायलो आणि तू कशाला मागायला त्रास द्यायला. म्हणून ज्याच्याकडे आपल्याला सुखाच्या प्राप्तीसाठी जायचंय त्याच्याकडे आहे का हे अगोदर तपासा आणि मग प्रमाण ऐका. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा सुखरूप ऐसा तुझा कोण सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा सुखरूप ऐसा तुझा कोण माझ्या पांडुरंगा सारी कातो माझ्या पांडुरंगा सारी गातो माझ्या पांडुरंगा सारी गातो. या जगामध्ये त्याच्यासारखा सुखी देव दुसरा नाही. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा दुसरा कोण आहे? अजिबात दुसरा नाही.
म्हणून आपल्याकडे गोड प्रमाण आहे. सुका लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. जाता पंढरी सुख वाटे जीवा जाता पंढरीशी सुख वाटे जीवा जाता पंढरीशी. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरी. आनंदे केशवा भेटताचे आनंदे केशवा भेटताचे भेटताचे भेट. हे जाता पंढरीशी सुख वाटे जीवा जाता पंढरीशी सुख वाटे जीवा जाता पंढरी. आनंद केशवा झुलत जो आनंद केशवा भेटताची जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरी. जीवाचं सुख जर प्राप्त करायचं असेल तर तुकोबराय सांगतात पंढरपूरला जा. पंढरपूरचा पांडुरंग आणि तुमच्या हृदयातला देव दोघं एकच आहेत. सुखाची उपमाया नाही त्रिभुवने पाहिली शोधोनी अवघी तीर्थे अवघी तीर्थे अवघी. म्हणून या हृदयातल्या देवाला आपलंस करा. पोला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुनुवे. आणि पुढे तुकोबरायने सांगितलं ये रती माई रते माईका दुःखाची जाणती रती माईका दुःखाची जाणती ये राते माईका दुःखाची जाणती ये राते माईका.
दुःखाची जनिते नाही आदी अंती अवसान. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही एकाच देवाकडे का बोट करताय, बाकीच्या देव नाही आहेत का? तुकोबारांनी सांगितलं देव आहेत. बाकीच्या देवांचं थोडंसं अवघड आहे. मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. बाकीच्या देवाची साधना काटेकोरपणे पाळावी लागते, पण पांडुरंगाचं तसं काही आहे का? आंघोळच करावी लागते, जागा पवित्र लागते, वेळ ठरवावी लागते, असं काही आहे का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही किंवा सकळाशी येते आहे अधिकार. यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर. सगळ्यांना त्या देवाचं नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. म्हणून बाकीच्या देवापेक्षा हा देव लवकर सुख देतो. ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. आता गोड ऐका, गोड ऐका. बाकीच्या देवांचं कसं आहे? तुम्ही बाजारात निघाला, तयार होऊन बाजारात निघालात बाबा, आणि तुमच्या नातवानं तुमचं धोतर धरलं म्हणून बाबा मलाही बाजारला यायचंय. आता तुम्ही त्याला नेताल का घरी ठेवून जाताल? अहो कशाला बाजारात नेताल त्याला? काही गरज नाही. पण आज्याचा पाय वडणं लेकराचं मन मोडवता येईना आणि त्याला नेता. आता आज्याचा पुढं तर पाय जाईना पण त्याला नेता येईना गेलं. मग आजा काय करतो? पटकन खिशात हात घालतो आणि बाळा पटकन काकाच्या दुकानावरून बिस्किटचा पुडा आण, आपण दोघं बिस्किट खाऊ आणि कुठं जाऊ? बाजारला जाऊ. ते पोरग कशाला बोललं? 10 रुपयाच्या बिस्किट पुड्याला गेलं. ते बिस्किट पुडा आणायला आजा थांबला का? तसं बाकीचे देव जीवाला काय करतात? मायेत अडकवतात. आणि मायेत जीवाला एकदा अडकवलं की ते देव काय करतात? बाजूला जातात. आणि माया एकदा जवळ आली रे आली की मग किती दुःख आहे. गोड ऐका, गोड ऐका, गोड ऐका. एका गावामध्ये एक मनुष्य भगवंताची सेवा करायचा. देव लवकर मायेत का अडकवतो जीवाला? कारण जीव मायेला बोललाय. आणि देवाची सेवा करत असताना भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताने विचारलं माग काय मागायचं ते. आता त्यानं म्हणाय पाहिजे होतं देवा तुम्हीच माझ्यापाशी असल्यावर मला काय मागायची गरज आहे. पण ते लय हुशार होतं. हे म्हणला देवा मी मागू का? अरे माग म्हणून तर तुला आलो ना द्यायला म्हणले. यानं विचार केला नेमकं देवाला काय मागावं? आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचे. मग काय मागावं? सुख पैशात नाही, सुख सोन्यात नाही. ऐका, गोड ऐका. आणि यानं विचार केला की आपण देवाला काय मागावं. देव म्हणू लागला लवकर माग, वेळ कमी आहे आपल्याकडं, लवकर माग. यानं म्हणला देवा मी मागल तेच देणार. हो म्हणले तू मागल तेच दे. आणि यानं सांगितलं देवा मी ज्याला हात लावील त्याचं काय व्हावं? त्याचं काय व्हावं? म्हणून माणसं त्यावेळेसपासून म्हण पडली बघा. एखाद्या माणसानं मातीला जरी हात लावला तरी सोनं होतं. एखाद्याच्या हातानं आणि मग त्यानं ते वरदान प्राप्त करून घेतलं. देवा मी ज्याला हात लावील त्याचं सोनं व्हावं. सुखासाठी का दुःखासाठी? सुखासाठी. आता गोड ऐका, फक्त पुढं चला, बोलत राहा. आणि देवानं तथास्तू म्हटला आणि तो घरी आला. पूर्वीच्या काळी 2 दरवाजे असायचे, कवाड असे, आणि सेंटरमध्ये काय असायची? कडी असायची. ते दरवाजा पुढं केलेला होता. हा देवाचं वरदान घेऊन घरी आला. देवाचं वरदान होतं हात लावील त्याचं सोनं. आणि यानं ती कडी हातानं वाजवली अशी बायकोला दरवाजा उघडायसाठी. आणि कडी खळखळ वाजवली. कडी होती लोखंडाची. हात लागल्याबरोबर कडी सोन्याची. अरे बापरे म्हणला देवानं वरदान दिलं. लगेच प्रचिती. दोन्ही दाराला हात लावले. दरवाजे म्हणत राहा. बाईला हात लावला. बाई उंबऱ्याला हात लावला. उंबरा भीतीला हात लावला. आता तर म्हणला एक्या बी पाहुण्याला बोलत नाही, कारण आपलं घर सोन्याचं. रावणाच्या नंतर आपलंच घर आहे म्हणलं. आता तर काय बघायचंच काम नाही. अहो घर चमचम चमचम चमकायला. तोपर्यंत बायकोनं दरवाजा काढला. घरामध्ये आला. बायकोलाही बोलला नाही. डायरेक्ट किचन वाट्यावर पळीला हात लावला.
उलटण्याला हात लावला, काटवटीला हात लावला, तव्याला हात लावला, ताटाला, गिलासाला, वाटीला, तांब्याला. अहो 4 वाजेपर्यंत लाकडाच्या वस्तू सुद्धा कशाचे केले? कशाचे केले? सोन्याच्या. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, आनंदच गगनामध्ये मावना गेला. 4 वाजता त्यानं बायकोला म्हणला, अगं एवढं सोनं झालं, एवढं सोनं झालं, पोटात कावळे वरडायली, जेवायला वाढ. सोन्याचा पाट, सोन्याचं ताट, सोन्याची वाटी, सोन्याचा गिलास, सोन्याचा तांब्या, आणि बसला की सोन्याच्या पाटावर जेवायला. बायकोनं ताट आणलं, भाकरीला हात लावला, भाकर, भाजीला हात लावला, भाजी, पाण्याला हात लावला. म्हणला बापरे, आता का सोनं खाऊन मरू का? डोळ्यात पाणी चालं ना. म्हणला आता काय मरले, मेल्याशिवाय पर्याय नाही कडे. पण बायकोला खंबीर होती त्याची. मालक, अहो रडाय काय झालं? म्हणला काय रडाय झालं? अगं सगळं सोनं झालं, मी हात लावील त्याचं काय व्हायलंय? सोनं व्हायलंय. मग का उपाशी राहू का? ती म्हणली तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना खंबीर. म्हणजे तू काय करणार? फक्त तुम्ही आ करा म्हणली. मी काय करीचा जाईन. आणि मग तिनं चांगला सोन्याचा कुंडा घेतला, अर्धा लिटर दूध मध्ये टाकलं आणि 2 भाकरी कुस्करल्या. आणि तिनं काय केलं? त्याला खाऊ घालू लागली. म्हणला जमलं गडे, काही अडचण नाही. आणि मग त्या दिवसापासून सकाळ, दुपार, संध्याकाळ हा चिवचा घास, हा आत्याचा घास. ते काय लहान होतं का मोठं होतं की? पण ते बायको त्याला काय करू लागली? रोज खाऊ घालू लागली. आणि माने साहेबाच्यातला कार्यक्रम आला आणि आमचे डोंगरे महाराज नेमकं 8 वाजता त्या माणसाला बोलवाय गेली. दरवाजा पुढे केलेला होता, बायकोनं तोंडात घास घालायला आणि डोंगरे महाराजांनी दारातून बघायला. आणि त्याला बायकोचा लटकाच राग आला, कारण दुसऱ्यानं बघितलं ना बायको तोंडात घास घालायली. आणि उगत त्या बायकोचा राग आला आणि त्यानं हलकीशी बायकोला चापट मारली. बायको येरती माईके दुःखाची जनिती. मायेच्या पाठीमागे जर जीव लागला रे लागला तर मरेपर्यंत सुखाची अपेक्षा सुद्धा करू नका, कारण तिथं दुःखच पदरात पडणार आहे. मग तुम्हाला सुखच प्राप्त करून घ्यायचंय ना, मग त्या देवाला प्राप्त करण्यासाठी तुकोबराय साधन सांगतात. अविनाश करी अविनाश करे आपुली ऐसे, अविनाश करे आपुली ऐसे. अविनाश करे आपुली आईसे, अविनाश करे आपुली आईसे. लावे मना पीसे गोविंदाचे, लावे मना पीसे गोविंदाचे. येरते माईक दुःखाची जनते, येरते माईक दुःखाची जनते. लावे मना पिसे गोविंदाचे, लावे मना पिसे गोविंदाचे. येरते माईक दुःखाची जनते, येरते माईक दुःखाची जनते. भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी सोपं साधन सांगितलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून सांगितलं भगवंताचं नामस्मरण एवढं करा, एवढं करा की मनाला वेळ लागलं पाहिजे. लावी मनापिशे गोविंद गोविंद गोविंद. मना लागली या छंद, गोविंद ते काया, या गोविंद ते देव पांडवांच्या घरी राहत होता. पांडव श्रीमंत होते म्हणून नव्हता राहत. द्वारकेचा राणा घरी. एका दिवशी गरुडाला राग आला. कुणाचा? देवाचा.
काय जगाचा मालक आहे आणि कुठं अर्जुनाच्या रथावर सारथी होतोय ना अर्जुनाचे घोडे सांभाळतोय. अहो, जगाचा मालक आहे. ज्या मालकाला माझ्या पाठीवर घेऊन मी फिरतो तोच जगाचा मालक अर्जुनासाठी काहीही करतोय. आणि ऐका, एखाद्या माणसाचं जर आपल्याला पटत नसल आणि त्याचं जर गुणगान घेऊन शेजारी गात असेल तर आपल्याला गुदगुल्या होत्यात. आपल्याला बरं वाटतंय का? समजा एखाद्या बाईचं तुम्हाला पटत नसल आणि तिचं जर शेजारी येऊन कौतुक करायली तर तुम्हाला काय वाटतंय? उगाच्या उघड डोकं उठवायला आली. तसं एका दिवशी भगवान परमात्मा अर्जुनाची स्तुती गरुडासमोर करू लागली. आता गरुड अगोदरच अर्जुनासाठी काय करायचा, आणि काय अर्जुनात पडलंय आणि काय अर्जुनात पडलंय असा देवाला मनातल्या मनात म्हणायचा. आणि त्या दिवशी देव अर्जुनाची स्तुती करू लागली. गरुडाचं थोडंसं डोकं उठलं. भगवंतानं मनात ओळखलं की गरुडाला अर्जुनाची स्तुती आवडणं गेली आणि भगवंतानं पुन्हा वरून सांगितलं, गरुडा अर्जुनाकडे जा आणि अर्जुनाला सांग तुम्हाला आत्ताच्या आता देवानं बोलवलंय म्हणावं. गरुड म्हणला, देवा तुमची भक्ती करून करून लोक मेले, त्यांची कधी आठवण केली नाही, काय तुम्ही त्या अर्जुनाची एवढी आठवण करताय मनातल्या मनात. पण देवाची आज्ञा आहे. गरुड नावीला जाणं अर्जुनाला बोलवायला आला. गोड ऐका, गोड ऐका. ज्यावेळेस गरुड अर्जुनाला बोलवायला आला त्यावेळेस अर्जुन झोपला होता. अर्जुन झोपला होता. पण अर्जुन झोपलेला असताना गरुडाच्या कानावर शब्द पडत होते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. अर्जुन तर गाढ झोपलाय. मधूनच एखादा शब्द ऐकवायचा आणि मधीच हे भजन ऐकूयाचं. गरुड विचार करू लागला, इथं दुसरं कुणी नाही. अर्जुन तर गाढ झोपेमध्ये आहे, मग माझ्या मालकाचं नाव कोण घेत? गरुडानं शोध घेतला, हे नामस्मरण कुठून येतं. त्यावेळेस गरुडाच्या डोळ्यात पाणी आलं. अर्जुन गाढ झोपला होता, पण अर्जुनाच्या अंगावरचे 3.5 कोटी रोम भगवंताचं भजन करत होते. लावी मना पिशे गोविंदाची. एवढं अर्जुनाला वेळ लागलं होतं भगवंताच्या नामस्मरणाचं. आणि मग गरुडाच्या डोक्यात प्रकाश पडला की देव द्वारकेचं राज्य सोडून इथं का राहतो, का राहतो? कारण माझे भक्त गाते जेथे नारदा. अरे मला हुडकायला दुसरीकडे जायची गरज नाही. जिथं माझं अखंड भजन आहे ना तिथं त्यांच्या घरी मुक्कामाला मी असतो. न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा लावी मना पिशे गोविंदाचे. आणि ते नामस्मरण म्हणजे विठोबा रखुमाई सांगतात. देवाला प्राप्त करायचं असेल तर लावी मना पिशे गोविंदाचे. म्हणले महाराज आम्ही भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ घेतलं लावून. भगवान परमात्मा आमचा झाला.
आम्हाला त्याचा फायदा काय? तुका म्हणे एका मरण जीत रे ओ तुका म्हणे एका मरण जीत रे ओ तुका म्हणे एका मरण देश रे ओ तुका म्हणे एका मरण देश रे ओ तुका म्हणे एका मरण्याची सरे ओ तुका म्हणे एका मरण्याची सरे ओ तुका म्हणे एका मरण देश रे ओ तुका म्हणे एका मरण देश रे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे ओ येरते माईके दुःखाची जननी ओ येरते माईके दुःखाची जननी उत्तमाची मुरे कीर्ती मागे उत्तमाची मुरे कीर्ती मागे येते माईके लोकाचे जननी ओ नाही आली नाही आधी अंती म्हणे एका मरणीची सरी उत्तम चिवरी कीर्ती मागे. शेवट तुकोबाराय आपल्यावर आणून सोडतात. ऐका, सरायचं का उरायचंय आपल्या हातात का दुसऱ्याच्या हातात? आपल्या मग आपण ठरवा. तुकोबाराय सांगतात जर सरायचं असेल तर एक मरण पुरेसं आहे आणि उरायचं जर असेल तर तुम्हाला एक देव पुरेसं आहे. मग उरायचं किती दिवस? उत्तम चिवरी कीर्ती मागे. ऐका, संतांच्या संगतीमध्ये आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर जीवन गेलं तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती अमर राहते. आता गोड प्रमाण ऐका, माणसाची कीर्ती राहील पण एखाद्या पशुची कीर्ती साधू संतांच्या संगतीमध्ये राहावं. ज्ञानोबारायाच्या संगतीमध्ये थोड्या वेळ रेडा आला. कोण आला? थोड्या वेळ रेडा आला. ज्ञानोबारायांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला तर तो ऋग्वेदातल्या ऋचा बोलू लागला. आणि म्हणून त्या रेड्याची समाधी कुठं झाली? आळे फाट्याला. कुठं झाली? आळे फाट्याला. पुढे ऐका, ज्ञानोबारायाच्या संगतीचा परिणाम म्हणून समाधी कुठं झाली? आळे फाट्याला. कुणाची? रेड्याची. तोच रेडा ज्ञानोबारायाच्या संगतीतला पुढे आंबेजोगाईला घोडा म्हणून जन्माला आला. जेतपाळ नावाच्या राजाच्या पागेमध्ये घोडा आणि मुकुंदराज स्वामीच्या संगतीमुळे जेतपाळ नावाच्या राजाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली फक्त थोड्या क्षणासाठी. तोच घोडा सज्जनगडाच्या पायथ्याशी एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला आणि रामदास स्वामीच्या संगतीमुळे एका वेद संपन्न पंडिताला तत्वज्ञानाच्या चर्चेमध्ये हरवलं. संगतीचा परिणाम. भगवंताच्या नामस्मरणामध्ये एखादा जीव जर गेला तर उत्तम चिवरी कीर्ती मागे. आणि विषयाच्या अधीन राहून जर जीवन जगला रे जगला तर एका मरणेची सरी. म्हणून तुकोबाराय आपल्यावर सोपवतात, दादा सरायचंय का उरायचंय? आणि जर उरायचं असेल तर भगवंताला आपलंसं करा आणि भगवंताला आपलंसं करून आपल्या जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण करून खऱ्या शाश्वत सुखाची जीवाला गरज आहे ते सुख निश्चित प्राप्त करा. असं अभंगाचं सरळ सरळ चिंतन तुकोबाराय
या ठिकाणी प्रतिपादन करतात. ऐका, या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचंच आहे. सूर्य उगवला याचा अर्थ सूर्य मावळणारच आहे, कारण सूर्याचं चक्र सुरू आहे. उगवायचं मावळायचं तसं देहाचं चक्र सुरू आहे. जसं देह जर्जर होतो, देह संपतो, दुसरा देह पुन्हा प्राप्त होतो. जीवाचा अभ्यासपणे प्रवास सुरू राहणार आहे. जीवाच्या प्रवासासाठी सुख प्राप्त करून घेण्यासाठी तुकोबाराय आपल्याला या अभंगाच्या द्वारा चिंतन सांगतात. या ठिकाणी बाबांना भगवंताच्या चरणारविंद जागा प्राप्त व्हावी एवढीच भगवंताकडे नम्र प्रार्थना आहे. त्यांची तिन्ही बंधू एवं त्यांचे तिन्ही सुपुत्र, 2 कन्या एवं संपूर्ण परिवारांच्या माध्यमातून पिताश्रींच्या वर्षश्राद्धानिमित्त या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तिन्ही बंधू, तिन्ही सुपुत्र, 2 कन्या सर्वांचे धन्यवाद. वैकुंठवासी पांडुरंग व्यंकटराव माने यांना भगवंतानं आपल्या चरणारविंद जागा प्राप्त करून द्यावी एवढी भगवंताकडे नम्र प्रार्थना. आमचे विश्वनाथरावजी परमस्नेही सहकारी आहेत. त्यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी येण्याचा योग आला. पुन्हा एकदा त्यांचे दुसरे 2ही बंधू येऊन संपूर्ण परिवार सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी एकदा सुंदर वरी हात करा सगळ्यांनी. चहाला 1-2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. चहावाले चहाला गरगो सरळ वरी करा. सगळ्यांनी करा. ज्या आरती आपल्याला देवानं 2 दिलेत त्या आरती वरी करायला दिलेत. करा वरी सरळ. हा, आणि उद्या सकाळपर्यंत असे वरीच राहू द्या खाली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली